नमस्कार मित्रो, श्री स्वामी समर्थ. मी वैद्य हर्षवर्धन नामदास दाभेराव, श्री विश्वराज आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय जालना. बघा मित्रांनो, आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल नेहमीच आवर्जून जाणून घेतोय आणि त्याचा आपण सर्वजण जे आहेत की आपण त्याचा लाभ उठवतोय, याबद्दल फार मला आनंद होतो. म्हणूनच मला वेगवेगळे व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा आपल्यापासून मिळते. बघा मित्रांनो, आपला आजचा एक नवीन विषयाबद्दल आपण घेऊयात. जर तुम्ही बघितलंच असेल, आपण आता हेमंतामधनं शिशिर ऋतूमध्ये आपण आलेलो आहे. शिशिर ऋतूमध्ये येणारे प्रामुख्याने सण कुठले, तर याबद्दल आपण आता थोडक्यामध्ये माहिती घेऊयात. बघा मित्रांनो, काही अवघ्या दिवसांवरतीच म्हणजे 1-2-4 दिवसांवरतीच आलेली आपली मकर संक्रांत, याबद्दल आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात. बघा मित्रांनो, तिळगुळ घ्या व गोड गोड बोला, या विषयाबद्दल आपण या ठिकाणी आपण जाणून घेऊयात थोडक्यामध्ये. बघा मित्रांनो, मकर संक्रांत सर्वात सुरुवातीला तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की काय, की बाबा हेमंतापेक्षा जे आहे की शिशिरामध्ये सणावाराचे प्रमाण जे आहे की बाबा खूप कमी आढळते. आपण बघितलं असेल, प्रामुख्याने बरेचसे सण आपले जे आहेत की बाबा होऊन गेलेले आहेत. त्यामुळे या शिशिरामध्ये जे आहे की या हेमंतांपेक्षा फार बऱ्याच कमी प्रमाणामध्ये जे आहेत आपले सणवार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. बघा मित्रांनो, या ऋतूमध्ये येणारा महत्वाचा सण म्हणजेच हाच की बाबा कुठला, शिशिरामध्ये येणारा महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. सूर्य मकरास ओलांडून पुन्हा उत्तरेकडे येण्यास या दिवसांमध्ये सुरुवात करतो. असा हा एक महत्वाचा कालावधी, यालाच आपण मकर संक्रांती म्हणून संबोधतो. त्याचबरोबर बघा मित्रांनो, सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाणे, यालाच आपण संक्रमण असे म्हणतो. यावेळी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. उत्तरायण सुरू होण्याचा दिवस जो आहे, दिवस हळूहळू हा काय लागतो, मोठा व्हायला लागतो. आणि या काळी शिशिर ऋतू असल्याने शरीरामध्ये जे आहे की बाबा उष्म देणारे जे तिळगुळ आहेत, या पदार्थांना विशेष महत्व आपल्या या शिशिर ऋतूमध्ये या मकर संक्रांतीच्या सणाला आपण या ठिकाणी दिलेलं आहे. बघा मित्रांनो, खरे तर सर्वजण हे ज्ञान, विज्ञान, निसर्ग, आरोग्य व आयुर्वेद याचा एक अपूर्व मेळ असतो. आपले जे पण सण आहेत या सर्वांचा हा अपूर्व असा या ठिकाणी मेळ आहे. बघा मित्रांनो, मकर संक्रांत पौष महिन्यामध्ये येते. आपण सर्वांना माहितीच आहे की बाबा मकर संक्रांती पौष महिन्यामध्ये येते. आणि पौष महिन्यातली तिथी दरवर्षी वेगळी जरी असली तरी प्रामुख्याने बघा मित्रांनो 14 जानेवारी ही तारीख मात्र निश्चित या सणासाठी ठरलेली असते. तसं जर आपण बघायला गेलं, वेगवेगळ्या पंचांगांमध्ये, वेगवेगळ्या कॅलेंडरमध्ये आपण बघितलं असेल, वेगवेगळ्या पंचांगांमध्ये जे आहे याच्यामध्ये भिन्नत्व आपल्याला नक्कीच या ठिकाणी आढळतं. म्हणजे या ठिकाणी भिन्न मतं देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. जर आपण टिळकांच्या पंचांगानुसार जर बघायला जर गेलं, टिळक पंचांगांतर्फे जर मात्र बघायला जर गेलं, तर साधारणतः 10 जानेवारीच्या मध्यामध्ये हा जो काळ आहे, 10 जानेवारीमध्ये हा मकर संक्रांत जो आहे हा या ठिकाणी मानला जातो. बघा मित्रांनो, मकर संक्रांतीतील आहारामध्ये गुळपोळीचा प्रामुख्याने जो आहे वापर या ठिकाणी केला जातो. बघा मित्रांनो, गुळ अर्थातच काय की बाबा जागरी हा स्वभावतः उष्ण, त्याचबरोबर अति थंडी असल्याने गुळपोळी खाल्ली जाते. हा उष्ण असल्या कारणाने थंडीमध्ये याला प्रामुख्याने एक प्रमुख व्यंजन म्हणून या ठिकाणी आपण याला बघितलं जाते. बघा मित्रांनो, मात्र याचबरोबर स्निग्धता देखील आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. यासाठीच गुळाच्या पोळीबरोबर भरपूर प्रमाणामध्ये जे आहे आपण या ठिकाणी साजूक तूप मात्र हे खाण्यासाठी आपण अट्टहास या ठिकाणी नक्कीच करतो. आणि बऱ्याच वेळेला आपण जे आहे की साजूक तूप देखील या वेळेला आपण खायलाच हवे. बघा मित्रांनो, गुळाच्या पोळीप्रमाणेच मुगाची खिचडी, त्याचबरोबर पापड, लोणचे, तळलेले पदार्थ, ज्यामध्ये बघा तळलेली मिरची, असाही जेवणाचा बेत प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. बघा मित्रांनो, तांदूळ व मूग हे दोन्ही उत्तम असे बल्य पदार्थ आहेत. मी तुम्हाला मागे बऱ्याच वेळेला बोललेलं आहे की बाबा आपण मुद्गयूज देखील या ठिकाणी घेऊ शकतो, म्हणजे समप्रमाणामध्ये मुगाची डाळ आणि समप्रमाणामध्ये तांदूळ, जेणेकरून बाबा आपण रुग्णाला जे झालं की बाबा या ठिकाणी त्यांना बल्य मिळावं, अर्थातच काय की बाबा त्यांना शारीरिक बल मिळावं, या हेतूने आपण हे सगळं या ठिकाणी सांगत असतो. बघा मित्रांनो, या खिचडीवरती जरी आपण आहे की यावरती भरपूरशी कोथिंबीर, त्याचबरोबर खोबरं देखील जे आहे आपण ते किसून या ठिकाणी आपण घेऊ शकतो. बघा मित्रांनो, या ठिकाणी कोथिंबीरीचा काय फायदा होतो की हे उत्तम दीपन व पाचन करणारी जी आहे, कोथिंबीर ही उत्तम दीपन व पाचन करणारी अशी आहे. पण खिचडीवर घातले जाणारे साजूक तूप हे एक उत्तम जठराग्निवर्धक आहे. या काळात पापड, लोणची, त्याचबरोबर बघा मित्रांनो, तसेच की अन्न तळलेले, त्याचबरोबर चमचमीत पदार्थ, जे की जिभेला हवे असणारे चमचमीत जे पदार्थ आहे हे खाणे योग्य या ठिकाणी ठरते. कारण की योग्य देखील असते, कारण की जठराग्नी वाढलेला असतो, जठराग्नी जो आहे आपला प्रदीप्त झालेला असतो. त्यामुळे पचनाच्या ज्या अडचणी आहेत त्या देखील आपल्याला या ठिकाणी फार कमी प्रमाणात जाणवतात. बघा मित्रांनो, या ठिकाणी कारण प्रकृती देखील या ऋतूमध्ये आपण जर बघितलं गेलं असं शरदामध्ये, तर आपली प्रकृती देखील फार सुदृढ असून जठराग्नी देखील प्रदीप्त झालेला असतो. त्या कारणामुळे तुम्ही हे चमचमीत पदार्थ, त्याचबरोबर तळलेले पदार्थ देखील या ठिकाणी तुम्ही आहारामध्ये नक्कीच याचा समावेश करून तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकता, त्याचा उपयोग करू शकता.
बघा मित्रांनो, संक्रांतीस तिळगुळाचा मोठा वापर केला जातो. आपण सगळ्यांनी प्रामुख्याने बघितलंच असेल किंवा आपण बऱ्याच वेळेला लहानपणी म्हणा आई बरोबर गेलं असेल, बहिणींसोबत आपल्या गेलं असेल तर तुम्ही बघितलं असेल बघा तिळगुळ, किंवा आपण घरामध्ये देखील खाताना या ठिकाणी आपण तिळगुळाचा जो वापर आहे हा आपण प्रामुख्याने या ठिकाणी करतो. बघा मित्रांनो, संक्रांतीला तिळगुळाचा हा फार या सणामध्ये फार मोठा वाटा आहे. त्याचबरोबर तीळ व गुळ यापासून बनवलेल्या वड्या व लाडू इत्यादी अन्य व्यक्तींना देखील देऊन तिळगुळ घ्या व गोड गोड बोला हे आपण आवर्जून आपल्या आईंना, त्याचबरोबर आपल्या आजींना, आपल्या घरातल्या घरगुती सर्व लोकांना किंवा आजूबाजूला देखील आपण सर्वांनी बघितलेलंच असेल. बघा मित्रांनो, त्याचबरोबर जे आहे की बाबा असं शुभ आशीर्वाद देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि अशीच अपेक्षा या ठिकाणी केली जाते की बाबा मागचं जे आहे ते तुम्ही विसरून जा आणि तिळगुळ घ्या व गोड गोड बोला. या अनुषंगाने हा सण देखील बरेचसे लोक गमतीने देखील होईना, गमतीने देखील का होईना हे आवर्जून सर्वजण जो आहे सण उत्साहाने साजरा करतात. बघा मित्रांनो, या ठिकाणी तीळ आणि गुळ हे दोन्ही पण जे आहेत हे उष्णवीर्याचे पदार्थ आहेत. त्यामुळे साहजिकच यांच्या सेवनाने म्हणजे याचा आहारामध्ये याचा समावेश केल्याने किंवा या दिवसांमध्ये शरद ऋतूमध्ये किंवा या मकर संक्रांतीला आपण ते खाल्ल्या कारणाने शरीर जे आहे याचा आपल्या थंडीपासून या ठिकाणी बचाव होतो. म्हणजे अर्थातच थंडीपासून देखील तुम्हाला वाचण्यासाठी या ठिकाणी दोन्ही पदार्थ जे आहेत की बाबा या ठिकाणी मदतगार सिद्ध होतात. म्हणजेच तुम्हाला याचा नक्कीच या ठिकाणी लाभ शरीरासाठी आपला मिळतो. बघा मित्रांनो, तिळगुळाऐवजी संक्रांतीस तीळ, त्याचबरोबर बघा मित्रांनो की साखरेचा पाक यापासून बनवलेल्या दाणेदार, काटेरी, पांढराशुभ्र हलका जो हलवा असतो, आपण बघितला असेल त्याला आपण चिरंजीव वगैरे देखील म्हणतो, हे देखील दाणे या ठिकाणी देण्याचा या सणाला प्रामुख्याने याचा एक या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला एक प्रामुख्याने हे वापरले जाते. बघा मित्रांनो, पांढराशुभ्र हलवा हलका म्हणजे तो पचायलाही हलका असतो आणि दिसायला देखील हलका आणि गुणधर्म देखील त्याचा हलका या ठिकाणी असतो आणि त्याचा देखील हलव्याचा वापर देखील या ठिकाणी आपण प्रामुख्याने करताना बघतो. बघा मित्रांनो, आपापसात असणारे गैरसमज दूर करून पुन्हा आपलेपणाने एकत्र येण्यासाठी हा एक योग्य सण आहे. बघा मित्रांनो, ज्याप्रमाणे तीळ व गुळासारखा गोड व अगदी एकमेकात मिसळलेला पदार्थ जे आहेत, त्याचबरोबर यामध्ये मिसळल्या जाणारे स्नेह व गोडी निर्माण करणाऱ्या रुचकर पदार्थांची योजना खरंच थक्क करणारी आहे. बघा मित्रांनो, तिळगुळ घेऊन एकमेकांमध्ये सख्य गोडी निर्माण करण्याची ही क्रिया मकर संक्रांतीला जी आहे आपण या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळते आणि आपण सर्वच जण याचा लाभ या ठिकाणी घेतो. आणि बघा मित्रांनो, आपण हे जे काय आहे मकर संक्रांतीपासून हा जो सण सुरुवात होते या सणाला, तर रथसप्तमीपर्यंत जे आहे की बाबा हा आपण याचं प्रयोजन जे आहे आपण आपल्या आहारामध्ये या पदार्थांचं नक्कीच या ठिकाणी करू शकतो व थंडीपासून नक्कीच आपण आपला बचाव या ठिकाणी करू शकतो. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा व माझ्या चॅनलला जे आहे की बाबा सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात एक नवीन चांगला विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.